नमस्कार, स्वागत आहे प्रियंका रेसिपी चॅनलवर. तर आज आपण बनवणार आहोत डाळ ढोकळी. तर सर्वात आधी मी तुरीची डाळ व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतली आहे. कुकर ठेवून घेतला आहे गॅसवर. आता पाणी टाकून घेते. थोडीशी हळद पण टाकून घेतली. टोमॅटो. आता झाकण लावून 2-3 शिट्या काढून घ्यायच्या आहेत. इकडे आपली डाळ शिजते तोपर्यंत आपण पीठ मळून घेणार आहोत. भांड्यात मीठ टाकून घेतलं आहे. गव्हाचे पीठ, पाणी टाकून पीठ व्यवस्थित मळून घेणार आहे. हे बघा, पीठ मळून झालं आहे. आता 5 मिनटं आपण याला असंच ठेवून देऊ. शिट्या पण होत आहेत आपल्या इकडे. आता गॅस बंद करून घेते. गॅस बंद करून घेतला आहे. इकडे पोळपाट पण घेतलं आहे. आता चपाती पण लाटून घेणार आहे मी. हे बघा, चपाती लाटून झाली आहे. कट करून घेते. आपल्या आवडीनुसार कट करून घ्यायचं आहे. हे बघा, कट करून घेतलेत मी. बघू शकतात. हे बघा, आपण डाळ पण चेक करून बघू की आपली डाळ शिजली का. डाळ व्यवस्थित शिजली बघू शकतात. भांड्यात काढून घेते मी आता. कुकर ठेवून घेतला आहे गॅसवर. आता तेल टाकून घेते. तेल व्यवस्थित गरम होऊ देऊ आपण. तेल गरम झालं आहे. मोहरी, जिरे, हिरवी मिरची, टोमॅटो व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे सर्व. थोडीशी हळद पण टाकून घेणार आहे. आपण डाळ शिजताना टाकली होती म्हणून आता थोडीशी टाकणार आहे. डाळ टाकून घेते. डाळ पण टाकून घेतली आहे. आता उकळी येऊ देऊ आपण. चवीप्रमाणे मीठ. उकळी पण आली व्यवस्थित. आता आपण कट केलेल्या चपात्या टाकून घेऊ. सर्व टाकून घेतले आहेत. आता झाकण लावून घेणार आहे परत. 1-2 शिटी परत काढून घेणार आहे मी. आता बघू आपण. हे बघा, आपली डाळ ढोकली बनवून तयार आहे. बघू शकता व्यवस्थित शिजली आहे. हे बघा, आता ताटलीत काढून घेते. ही बघा आपली गरमागरम
डाळ ढोकली बनवून तयार आहे बघू शकतात. अगदी झटपट बनवली आपण आणि अगदी साध्या सोप्या पद्धतीने बनवली आहे. तुम्ही पण नक्की बनवून बघा, खूप छान लागते. आणि रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. भेटू एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.